आज राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सोनलक्ष्मी घाग यांची पक्षाला निवड केली। विशेषतः जिल्ह्याला पहिली महिला जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त झाली। अजूनपर्यंत युरोपच्या माध्यमातून प्रांतिकवर आणि राष्ट्रीय पातळीवर घाग या काम करत आहेत आणि जिल्ह्यामध्येही संघटना बांधण्यासाठी त्यांना जिल्ह्याची जबाबदारी या ठिकाणी सुपूर्द केली। निश्चितपणे आता स्वाभिमान आम्हा सर्वांनाच आहे, कारण दोन्ही पक्षाचे हे एकत्रित काम करतात लोकसभेला आणि विधानसभेच्या दृष्टीनं, आणि त्या दृष्टीनं संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे त्यांचा चांगला उपयोग होईल। आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती या निवडणुका ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्याला चांगल्या प्रकारचं यश या दोन्ही काँग्रेसच्या माध्यमातून किंवा भविष्यात होणाऱ्या आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी प्राप्त होईल।